योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह नाशिक. मुख्य बातमी. राजीवनगर नाशिकमध्ये काल रात्रीचा विचित्र अपघात. वॅगनारने उभ्या 3 वाहनांना धडक दिली. नाशिक. राजीवनगर परिसरात काल रात्री उशिरा झालेल्या विचित्र अपघाताने स्थानिक रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. HR 26 CV 7083 या क्रमांकाची वेगनार गाडी अचानक नियंत्रण गमावून उभ्या असलेल्या MH15 JC 9865, MH15 BY 0031, MH15 Y 5569 अशा 3 वाहनांना जोरदार धडक देऊन थांबली. सुदैवाने कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही, पण वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पोलीस तपास सुरू आहे. अपघाताची घटना काल रात्री सुमारे 1:30 वाजता घडली. डोळ्यांनी पाहिलेल्या पुराव्यांनुसार वेगनार वेगाने येत असताना अचानक ब्रेक फेल झाल्यासारखे वर्तन करत 3 पार्क केलेल्या गाड्यांवर आदळली. पहिल्या वाहनाला जोरदार धक्का बसला, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या वाहनांनाही परिणाम सहन करावा लागला. योद्धा एक्सप्रेस न्यूजच्या टीमने घटनास्थळी भेट देऊन पाहिले की अपघातानंतर रस्त्यावर वाहनांचे अवशेष विखुरले होते आणि रहिवासी घाबरून बाहेर पडले होते. स्थानिक रहिवासी राहुल पाटील म्हणाले, रात्रीचा काळ आणि अचानक धडका पाहून आम्ही थरथर कापलो. ही गाडी कुठून आली आणि का नियंत्रण सोडले याचा अंदाजच नाही. नाशिक अपघात सारख्या घटना वाढत आहेत. प्रशासनाने कडक कारवाई करावी. स्थानिक व्यावसायिक सुनीता देशमुख यांनी सांगितले, या भागात पार्किंगची जागा अपुरी आहे. उभ्या वाहनांमुळे असे अपघात होण्याची शक्यता नेहमी असते. राजीवनगर वाहन दुर्घटना टाळण्यासाठी रस्ते रुंद करा आणि दिवे वाढवा. नाशिक शहरातील वाढते वाहन संख्येमुळे असे अपघात वारंवार घडत आहेत. पोलीस सूत्रांनुसार वेगनार धडक प्रकरणात ब्रेक किंवा टायर फटका कारणीभूत असू शकतो, असे प्राथमिक तपासातून दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य वाहतूक विभागाच्या आकडेवारीनुसार 2025 मध्ये नाशिकमध्ये 20% अपघात रात्रीच्या वेळी झाले आहेत, ज्यात लहान गाड्याचा वाटा जास्त आहे. या अपघाताचे महत्त्व हे आहे की तो नाशिक रात्रीचा अपघात या व्यापक समस्येकडे बोट दाखवतो. शहरातील संकुचित रस्ते, अपुरी पार्किंग आणि अंधारमय भागांमुळे रहिवाशांचे प्राण धोक्यात येत आहेत. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात फौजदारी कारवाई होऊ शकते आणि चालकाची गाडी ताब्यात घेतली जाऊ शकते. तपासात CCTV फुटेजचा अभ्यास केला जाऊ शकतो, ज्यामुळे नेमके कारण समोर येईल. योद्धा एक्सप्रेस न्यूजच्या वाचकांसाठी आवाहन. वाहन चालकांनी रात्री ब्रेक तपासावेत आणि पार्किंग नियम पाळावेत. या घटनेने नाशिक अपघात रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सतर्क केले आहे. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. गाडीवाला आला तिकडनं लागून डायरेक्ट 2-3 गाड्या उडवल्या होत्या. 2-3 गाड्या. तुम्ही झोपलेले होते का रिक्षा? नाही, बसलेले होते. किती वाजता झालं? गाडीवाला थांबला का नाही थांबला? थांबला होता. हां. तो म्हणे मी सकाळी येतो, करून येतो म्हणे. बोलला आहे का? कंप्लेंट टाकली? नाही आता. गाडी